नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री लक्ष्मी व्रताचे महात्म्य. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रतकथा. द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील कहाणी. सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी मोठा विद्वांत आणि वेदांत जाणणारा होता. त्याची सुरचंद्रिका नावाची राणी होती. ती अत्यंत सुंदर आणि पतिव्रता होती. त्या राणीला 8 मुली होती, 7 मुलगे आणि 1 मुलगी. तिचे नाव शांबाला. एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मानात आले. आता आपण राजाच्या राजगृहात जाऊन राहूया, म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल. उलट गरिबाकडे गेल्यास तोच एकटा श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकेल, असा मनात विचार करून श्री लक्ष्मी देवीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. हातातील काठी टेकीत टेकीत राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी ती आली. तिला पाहून एक दासी पुढे आली आणि तिने विचारले, अहो आजीबाई, तुम्ही कुठल्या? तुमचं इथं काय काम आहे? माझं नाव कमला. वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली, माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला मी राहते. ऐक, ही तुझी राणी सुरचंद्रिका दत्तजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य अत्यंत दरिद्री होता, त्यामुळे दोघांची नेहमी भांडणे होत. एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली. तशी ती रागारागाने घराबाहेर पडली आणि उपाशी पोटी रानावनात भटकू लागली. मी तिच्या जवळ गेली. तिची सर्व हकीकत ऐकून तिला श्री लक्ष्मी व्रताचा उपदेश केला. माझ्या उपदेशाप्रमाणे सुरचंद्रिकेने लक्ष्मी व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तंट्याचे कारणच उरले नाही. अनेक वर्ष संपत्तीचा उपभोग घेऊन नंतर ते दोघेही मरण पावली. त्यांनी जितके वर्ष लक्ष्मी व्रत केले तितके हजारो वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले. आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झाला आहे. राजसुखात दंग झाल्याने त्यांना लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. आजीबाई, लक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगता का? दासीने मोठ्या उत्सुकतेने विचारले. व्रतारूपधारी श्री लक्ष्मीने तिला श्री लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. ऐक, मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतस्थ राहून श्री लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. गोडधोड पक्वानाचा नैवेद्य दाखवावा. हे लक्ष्मी देवी, आज तुझी यथामती पूजा केली आहे. आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव्य कर, अशी लक्ष्मीला प्रार्थना करावी. नंतर नैवेद्याची पाकवाने उरली असतील त्यातील काही ब्राह्मणास देऊन टाकावीत आणि पतिपुत्रासह भक्षण करावे. मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे. शेवटी ब्राह्मणास व्रत सांगण्यासाठी दक्षिणा द्यावी. आजीबाई, माझ्यामुळे तुला उशीर झाला. दासी हात जोडून म्हणाली, मी आता अशीच जाऊन राणीला वर्दी देते. असे बोलून दासी राणी सुरचंद्रिकेपाशी गेली आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितली. राजवैभवात लोळणाऱ्या सुरचंद्रिका राणीला आलेल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीपाशी येऊन राणी संतापाने म्हणाली, बाई ग, कमाल झाली या थिरडीची. काय ग होतसे, ही गतजन्माची काय कटकट लावली आहेस? चल, चालते हो. दुष्टे, एवढे कशाने माजलीस? वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री लक्ष्मी कडाडली. तुझे उद्दाम वर्तन पाहून तू जा म्हणण्याआधीच मी निघाले. आजचा दिवस लक्ष्मीचा असताना तू माझी अवहेलना केलीस, त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. थेरडे, मला शाप देतेस? स्वतःला लक्ष्मी समजतेस काय? सुरचंद्रिका रागाने म्हणाली. तिने म्हातारीच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलले. लक्ष्मी ती वृद्ध ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कणत चरपडत तेथून निघाली. वाटेत शांबाला उभी होती. तिने आजीबाईला काय झालं म्हणून विचारले. राजवाड्यात झालेली सर्व घटना श्री लक्ष्मीने राजकन्येस सांगितली. आजीबाई, या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते, शांबाला हात जोडून खेदाने म्हणाली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. शांबालाने भक्तिभावाने लक्ष्मी व्रत केले. सिद्धेश्वर नावाचा राजा होता. त्याला मालाधर नावाचा राजपुत्र होता. त्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. शांबाला पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रसवा राजाची सर्व संपत्ती क्रमाने नष्ट झाली. तो राज्यभ्रष्ट झाला आणि त्याला दरिद्री अवस्था प्राप्त झाली. वेळेवर खावयास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही, अशी दैन्यावस्था प्राप्त झाली. एकदा राणी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, स्वामी,
दारिद्र्यामुळे जगणे असह्य झाले. आपला जावई मालाधर राजा आहे, श्रीमंत आहे, त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईल ते घेऊन या. सूरजचंद्रिकेचे बोलणे भद्रस्रावाला पटले. तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला. तिथे नदीच्या काठी विश्रांतीसाठी बसला. श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्या पाणी नेण्यासाठी तेथे आल्या होत्या. चेहरा राजबिंडा पण वेश भिकाऱ्यासारखा पाहून एका दासीने विचारले, आपण कोण, कोठून आलात? एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो. भद्रस्रावा कष्टाने म्हणाला, मी भद्रस्रावा राजा आता भिकारी झालो. अरे देवा, तो श्यामबाला राणीचा पिता आहे. हे कळताच दासी चित्कारल्या आणि धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. श्यामबालीने आपल्या मेनका नामक दासीबरोबर वस्त्रे, भूषणे आणि घोडा देऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. श्यामबालेने त्यास उत्तम पक्वानाचे भोजन घातले, नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. राजा द्रव्याचे भांडे घेऊन आपल्या गावी परत आला. अहो राणीसाहेब, हे पहा, लेकीने आपल्याला हंडा भरून द्रव्य दिले आहे. राजा सूरजचंद्रिकेला हाक मारून म्हणाला. तिने हंडा उघडला आणि आत डोकावले. सूरजचंद्रिकेचा चेहरा काळा ठिक्कर पडला. हंड्यातील द्रव्याचा कोळसा झाला होता. श्री लक्ष्मी देवीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सूरजचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. त्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील 3 गुरुवार होऊन गेले होते. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने नेहमीप्रमाणे व्रत केले आणि मोठ्या आग्रहाने आपल्या मातेकडून करवले. नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली. सूरजचंद्रिका आपल्या राज्यात परत आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे वैभव तिला परत मिळाले. राज्य ऐश्वर्य प्राप्त झाले. काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली असता लेकीने पित्यास कोळसे दिले, आपणाला काहीच दिले नाही. हा राग सूरजचंद्रिकेच्या मनात होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तो तिचा अपमानच झाला. श्यामबालेने आपल्या मातेवर उलट न रागवता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती आली. काय आणलंच माहेराहून? मालाधाराने पत्नीला विचारले. राज्याचे सार आणले. श्यामबाला हसून म्हणाली, पाहू तर खरं काय आहे. थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. मालाधर भोजनास बसला, पण अळणी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जाईना. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात मीठ मिसळताच जेवण रुचकर लागले. हेच सर्व राज्याचे सार असे श्यामबाला म्हणतात. पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हास्यविनोद करीत भोजन केले. अशा रीतीने जो कोणी हे लक्ष्मी व्रत करील त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. त्यास सुखसमाधान वैभव प्राप्त होईल. त्याचे मनोरथ पूर्ण होईल. मात्र श्रीमंत आल्यावर कोणी उतू नये, मातू नये, लक्ष्मी व्रत करायला चुकू नये, म्हणजे ते राजा राणीप्रमाणे सुखी होतील. मात्र ही कहाणी न ऐकता अथवा न वाचता जर कोणी हे व्रत करील त्यास व्रताचे फळ मिळणार नाही. अशी श्री लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. अथ श्री लक्ष्मी देवे नमः. नमोस्तुते महामाये. श्रीपीठे सुरपूजिते. शंख चक्र गदा हस्ते. महालक्ष्मी नमोस्तुते, नमोस्तुते, नमोस्तुते. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.